हॅलो हॅलो. चला बक्षीस समारंभाकडे बोलतोय आपण. बक्षीस समारंभाची सुरुवात होते. सर्व खेळाडूंनी यायचंय, आपण व्यासपीठासमोर यायचंय. तर गुड मॉर्निंग 40+. चला आपण बक्षीस समारंभाकडे बोलतोय. खाली जाऊया. चला सर्व मान्यवरांनी यायचंय. आपण या विभागातील रविशंकर भोर यायचंय आपण. त्यानंतर सूर्यकांत बसकर आपण यायचंय. त्याच्यानंतर संदीप पाटील, रुपेश उलवेकर, हेमराजजी म्हात्रे, राजेश काथारा आपण यायचंय. प्रकाशजी खाडेकर. त्यानंतर मी सर्व मान्यवर जेवढे आपण विश्वनाथ दादा काथारा आपण यायचंय. सर्व मान्यवर जेवढेही आपण दानशूर व्यक्तिमत्व यायचंय. कार्याध्यक्ष आमचे दीपक शेळके आपण यायचंय. आपण बक्षीस समारंभाकडे बोलतोय. थोड्याच वेळात आपण बक्षीस समारंभ. चला या रविभाई या फटा. चला या इथे मग. चला यायचं आपण सर्वांनी. मान्यवरांनी मी उपस्थिती आपली दाखवायची आहे. आपण गुड मॉर्निंग 40+. आदाय वलप विभाग आपण लोणावळा प्रीमियर लीग 2026 आज पूर्ण संपन्न झालं आणि मोठ्या दिमागात झालं संदीप शेठ. आणि एक मजा आली खूप, कारण बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं आणि नंदोदा करत आपणही थांबायचं आहे. एक आमच्या या विभागातील आणबान शान, आम्ही त्यांना म्हणतो वंडर बॉय या विभागाचं, हेमराजजी म्हात्रे आपण राहायचं. लाईनीत उभं राहा. या मान्यवर रविशेठ भोईर यायचं आपण. या सुनील दादा आपण यायचं पुढे. काय या दारूच्या नशेमध्ये क्रिकेटमध्ये, क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. जर तुम्ही डिसिप्लिन पाळलं नाही तर तुम्हाला सामना गमवावा लागतो, हे मात्र सिद्ध झालं. आणि हे क्रिकेटचं जीत आहे. आज क्रिकेट जिंकला हे म्हणता येईल. याचबरोबर मंगेशजी बोपी साहेब आपण यायचंय. एक आपल्या विभागातील मान्यवर. मी म्हणतो यायचंय आपण सर्व मान्यवर. रुपेश शुलवेकर या विभागाचे अध्यक्ष. रणजितदादा पाटील आपण यायचंय. रणजितदादा दादा यायचं आपण. तर मी आज खरंच आनंदाचा दिवस आहे, कारण ज्या नरेश दादा सुभाष पाटील आपण यायचंय. या या या. चला बसा बसा. या खुर्ची घ्या जरा वरून. नरेश आपण दीपक नरेश दादा वेल डिझर्व मॅच आपण म्हणू शकतो. एक चला प्रवीण दादा आपण यायचंय. प्रवीण तो खेळाडू आहे, तो आमच्यासारखाच आहे. आपण प्लास्टिक आहे, प्लास्टिक नष्ट आहोत. म्युन्सिपॅलिटी मधला डायलॉग आहे पुण्यामध्ये, आणि म्युन्सिपॅलिटीचा आपण डायलॉग मारला पाहिजे. सत्यवान दादा म्हात्रे आपण यायचंय. सत्यवान दादा म्हात्रे या विभागाचे आणबान. चला सुरुवात करूया आपण. गुड मॉर्निंग 40+. आदाय वलप विभाग लोणावळा प्रीमियर लीग 2026 वर्ष 6वे. आणि आज आपण पूर्ण दिवसभरामध्ये 4 संघ खेळले आणि 4 संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. ज्या पद्धतीचा खेळ हवा होता, प्रत्येक मॅच संघर्ष होती आणि संघर्षामध्ये प्रत्येक संघाने चांगला खेळ दाखवला. अंततः क्रिकेट जिंकला आणि क्रिकेटचा खेळ जिंकला. कारण ज्याने चांगलं खेळला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येकाने 100% दिले. शेवटी कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. चला पंकज गायकवाड आपण यायचंय. पंकज दादा यायचंय आपण. त्याचबरोबर लवशेठ भोईर आपण यायचंय. सत्यवान दादा म्हात्रे. तर पहिला प्राइज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्या 2 संघांनी फायनल मध्ये प्रवेश केला त्यांनाच हे बक्षीस देण्यात येणार आहे.
आणि जो डिझर्व करेल, मग तो एकाच संघाचे असू शकतात सर्व किंवा दोन्ही संघांचे असू शकतात, ज्याच्या स्कोर जास्त त्यालाच मिळणार. मग ते आमच्यांना नाही दिले त्यांना, ते जुने झाले, आता ते स्टोऱ्या जुन्या झाल्या, आता नवीन हु विल डिझर्व त्याला मिळेल. Yes. तर मी थोडासा आमचे सुभाष ठाकूर यांनी सांगितलं ट्रॉफीच्या बॅक साईडला जा. राजेश काथारा, तर भाई मित्रा मित्रा कॅमेरामॅन फोकस करो. तर अभि सेमीफायनलला जाणून हारलो, कारण फायनल मध्ये कॉमेंट्री करायची होती, नाहीतर आम्ही जिंकणार होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला, तर या टुर्नामेंट मधला बेस्ट फिल्डर आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द बेस्ट फिल्डर कोण असेल या लोणावळा प्रीमियर लीग मधला? तर दीपक शेळके ठरतोय या लोणावळा प्रीमियर लीग मधला बेस्ट फिल्डर, ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली. आपण मान्यवरांना मी सांगेन की आपल्या शुभ हास्यानं सन्मानित करायचंय. मान्यवरांना मी आमंत्रित करेन दीपक शेळके यांना सन्मानित करण्यासाठी. मी म्हणतो तुम्ही सर्व उभे राहा आणि एकदा सर्व उभे राहा, कोणाला बोलवायची गरज नाही, सर्व मान्यवर आहात तुम्ही. तर तुमच्या शुभ हास्य फक्त मी दिसलो पाहिजे, लक्षात घ्या, कारण कॅमेरामॅनला प्रॉब्लेम नको. उभे राहा सर, प्लीज स्टँड अप प्लीज, सो प्लीज. तर दीपक शेळके ज्याने 5 झेल घेतल्या त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि महत्वाच्या क्षणीला महत्वाच्या झेल दीपक दादा शेळके, वय वर्ष 50 आणि मात्र फिल्डिंग करत असताना एक ॲग्रेशन त्याच्यामध्ये दिसलं, तो ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या दीपक शेळकेसाठी. त्याच्यानंतर उभे राहा, आपण उभेच राहा मान्यवर. जबरदस्त फिल्डिंग. त्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंट झाल्यानंतर गोलंदाजी डिपार्टमेंट. तर गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं असेल की क्रिकेट हा बॅट्समनला जास्त प्रसिद्धी मिळाली, कारण गोलंदाजाला खूप मार खावा लागतो. पण त्याच्यामध्ये पण असे काही गोलंदाज असतात का ती आपली चमक सोडतात. जरी त्यांना स्कोर बसला पण महत्वाच्या क्षणीला महत्वाच्या विकेट्स काढतात. आणि त्या महत्वाच्या क्षणीला विकेट्स काढल्यानंतर आपण पाहतो की ते गोलंदाज किती चांगला गोलंदाजी करतो. तर असा बेस्ट बॉलर ठरला या टुर्नामेंट मधला कोण असेल? कोण असेल? कमॉन चला. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट लोणावळा प्रीमियर लीग ठरतोय नितीन काथारा. काका ठरतोय बेस्ट बॉलर, ज्याने 5 विकेट घेतले आणि महत्वाची इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. एकदा नितीन काथारासाठी जोरदार टाळ्या. मान्यवरांनी आपण शुभ हास्य नितीन काथाराला सन्मानित करायचंय. कुठला बॉलर बघा, द बेस्ट बॉलर, त्याची इंटरव्ह्यू झाली पाहिजे. पावसाळ्यामध्ये त्यांनी जो इंटरव्ह्यू दिली होती आणि त्याच्यामधील ते शब्द मी आता बोलू शकत नाही, एवढे प्रेमाचे शब्द त्यांनी बोलले होते. रणजित दादा भेटल्यावर बोलला होता तो शब्द तुझ्या. तर मी दीपक शेळके आपलं क्षमा मागतो की आपलं बाईट नाही घेतली. नितीन दादा आपण थांबायचंय. नितीन दादा, ज्या पद्धतीने काही मॅच मध्ये तुला मार बसला, महत्वाच्या क्षणीला तू महत्वाचे विकेट्स घेतले आणि ज्या पद्धतीने तू आतापर्यंत गोलंदाजी केली आणि तुझा तो व्हायरल झालेला इंटरव्ह्यू आज मी बघितलं BBC न्यूज मध्ये पण येऊन गेला, तर त्या संदर्भात आणि या टुर्नामेंट बद्दल काय म्हणशील? टुर्नामेंट खूप छान झाली. टुर्नामेंट खूप छान झाली. सगळ्यांचा प्रतिसाद चांगला भेटला. तर आपण ती पावसाळ्यामधल्या ज्या झेल सुटल्या होत्या त्यानंतर या वर्षी तू जबरदस्त कॅचेस पकडल्या, सर्व महत्त्वाच्या कॅचेस तू पकडला, डाईव्ह मारून कॅच पकडतोस. काय फिल्डिंग आहे तुझी जबरदस्त. काय म्हणशील तुझ्या फिल्डिंग बद्दल? मी आमच्या टीममध्ये फिल्डिंग सुधारणा केली. आणि तुझा पाठी हात कोणाचा आहे? माझ्या पाठी राजेश काथारा, संतोष काथारा, कीपर राजेश काथारा, महेंद्र पाटील. धन्यवाद. हे होता नितीन काथारा. हे दादा आमच्या टीम मधला रे. चला चला. तर एकदा नितीन काथारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगला आणि गुणवान खेळाडू.
त्याच्यानंतर आपण पाहतोय द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, एक असा खेळाडू, हा फायनल तर नंतर घेऊ, हा मग द बेस्ट बॅट्समन ज्याने पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, पहिल्या मॅच पासून जो ॲग्रेशन दाखवलं, ज्या ॲग्रेशनमध्ये त्याने दाखवलं की संघाला ज्या वेळेला माझी गरज असेल त्या वेळी मी चांगलं फलंदाजी करेन, फलंदाजी करत असताना प्रत्येक वेळेला स्वतःवर घेतलेली जबाबदारी आणि अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला, असा बेस्ट बॅट्समन ठरतो या टुर्नामेंट लोणावळा प्रीमियर लीग मधला. कोण असेल, कोण असेल? द बेस्ट बॅट्समन ऑफ द लोणावळा प्रीमियर लीग 2026 ठरतोय राजेश काथारा, ज्याने 95 धावा काढल्या आणि 3 विकेट्स पण घेतल्या, असा राजेश काथारा ठरतोय बेस्ट बॅट्समन. याच्या मागे नरेश पाटील होता ज्याने 93 धावा काढल्या, 2 धावाने ही ट्रॉफी तुझ्या हातून गेली. पत्र जो डिझर्व करतो त्याला मिळेल. राजेश काथारासाठी जोरदार टाळ्या. पावसाळ्या क्रिकेटमध्ये 17 षटकार एकाच मॅच मध्ये मारलेला त्याने दाखवला की उन्हाळ्यात मग मी फॉर्म मध्ये असेन आणि लोणावळा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन ठरतोय राजेश काथारा. बघा पैशांचं उधळण इथे होतंय बघा, हे 40+ मध्ये काही होऊ शकतो, हे 40+ मधला प्रेम आहे. कालच्या रात्रीमध्ये जो या लोकांनी विटामिन्स घेतलेत त्याची ताकद. राजेश काथार आपण थांबायचं आहे. राजेश काथारचं विशेष आपण कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण गुणगौरव सोहळा घेतला होता, ज्या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित केलं होतं नेवालीमध्ये, पूर्ण जेवणाची सोय जेवढेही पाहुणे आले होते त्यांनीच केली. त्याच्यानंतर आपण टेमोडे लीगमध्ये जेवणाची सोय केली. त्याच्यानंतर महाबलेश्वर प्रीमियर लीग झाली होती, तिथे तू जेवणाची सोय केली. त्याच्यानंतर आपण आज इथे लोणावळ्यामध्ये तिथे पूर्ण जेवणाची जी सोय आहे ती आज राजेश काथारच्या माध्यमातून होते. एवढं दानशूर व्यक्तिमत्व आपल्या विभागाला लाभलंय आणि कधी तो त्या शब्दांना कधी बोलू देत नाही. मात्र तुझं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण असं दानशूर व्यक्तिमत्व, पैसे प्रत्येकाकडे असतात पण देण्याची दानत असली पाहिजे आणि त्याच्यामधला आमच्या विभागामधला एक हिरा आपण राजेश काथारा पाहतोय. राजेश काथारा, तुझं हे प्रेम आणि या पूर्ण विभागाबद्दल तू काय म्हणशील आणि कशा पद्धतीने विभागाला संबोधशील की कशा पद्धतीने आपला विभाग याच्या पुढे झाला पाहिजे आणि आतापर्यंत तू विभागामध्ये काय चांगलं पाहिलंस? आतापर्यंत मी या विभागामध्ये एकच बघितलं की सर्वांचं प्रेम सर्वांवर आहे, म्हणून आज ही लीग सक्सेसफुल झाली आणि दरवर्षी ही लीग सक्सेसफुल होण्यामागे सर्व हे कारण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा हात आहे ते आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाकी इतर कमिटीचे सर्व मेंबर यांना मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि माझा एक विशेष तुम्ही कौतुक 10 वेळेला करता, प्लीज करू नका, पण जिथं जिथं गरज लागेल तिथं राजेश काथारा 100% दे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजेश काथारासाठी, जो बेस्ट बॅट्समन ठरला. 95 धावा ठोकून काढल्या, 2 धावेसाठी नरेश पाटील. जर नक्की तुमची ट्रॉफी गेली, मात्र जो डिझर्व करतो त्याला मिळेल. आता याच्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण? अरे तर ही ट्रॉफी प्रमोद खांदेकरला डिझर्व. अध्यक्ष साहेब आपण यायचं, रुपेश शुल्वेकर कुठे आहेत? चला, ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्तेच आपण द्यायची आहे. प्रमोद खांदेकर ज्याने मुंबई ओपन मध्ये कित्येक वर्ष क्रिकेट खेळला, मुंबई ओपन मध्ये बरेचसे रेकॉर्ड्स, ऑल इंडिया आयकॉन प्लेअर आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ. ही मजाक गोष्ट आहे, पण आमचे भाऊजी आहेत, माझ्या सख्या मामाची मुलगी यांना दिली आहे. आणि प्रमोद हा खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि ॲक्च्युली भाऊजी आरेतुरे नाही करू शकत, पण कॉमेंट्रीमध्ये तसंच करावं लागेल. तर प्रमोद, काल त्याने जो ऑक्शनमध्ये एवढं प्रेम दाखवलं, जो टेबलवर जो प्रेम होता, त्यासाठी प्रमोद यायचं आपण. 2 शब्द प्रमोद, तर 2 शब्द प्रमोद यायचं आपण. प्रमोद ने काल जो त्याने काही नियमावली शिकवली, प्रमोद काय म्हणशील कालच्या बद्दल आणि पूर्ण लीग बद्दल आणि पूर्ण आयोजनाबद्दल? लीग खूप छान आहे आणि मस्त मजा आली खेळला सुद्धा. आणि काय बोललो त्याच्याबद्दल मी माझी दिलगिरी मोकळी बघतो. आणि मस्त मजा आली, अशीच मजा करा आणि अजून मजा करायला मजा येतो. चला, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रमोद खांदेकरसाठी. याच्यानंतर फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच, सिंगल हँडेड ज्यांनी बॅटिंग केली आणि संघाचे मालक. हो हो हो, अगदी बरोबर. चला, तर फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करेन. त्या मॅच मध्ये ज्यांनी 1 साइडेड बॅटिंग केली तो दादा भोईर ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दादा भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मी सत्यान मात्र तुमच्या शुभाचे आपण सन्मानित करायचंय.
सत्यवान म्हात्रे. या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात दमयंती निलेश भोईर, नगरसेविका पनवेल महानगरपालिका. आणि निलेश भोईर आज आले नाही, मात्र या विभागावर त्याचंही प्रेम खूप जबरदस्त आहे. आज निलेश भोईर तुमचंही मनापासून धन्यवाद. खेडूपाड्या गावातील एक जबरदस्त खेळाडू आणि वहिनी आज नगरसेविका झाल्या, त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. कारण आमची बहीण आता नगरसेविका म्हणून आज पूर्ण जनतेसाठी काम करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नगरसेविकेसाठी. चला, त्याच्यानंतर आता महत्त्वाचं मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी मी सर्व मान्यवरांना सांगेन की आपण मान्यवरांना उभं राहायचं आहे. आपण की आपण अशा खेळाडूला इथे सन्मानित करणार आहोत की एक खेळाडू असा असतो की त्या 50 खेळाडूमध्ये त्याच्यामध्ये सर्वोच्च खेळ होतो त्याचा, आणि त्या खेळाचं कौतुक करावं असं तेवढं कमी असेल. कारण बघा, जो जीता ओ सिकंदर, आणि ज्याचा खेळ चांगला झाला तो त्या दिवसाचा हिरो असतो. आणि या पूर्ण टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय ज्याने 154 धावा काढल्या आणि एक विकेट घेतली. शिवनेरी वॉरियर संघाचा दादा भोईर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या. या दादा भोईरने 2023 मध्ये रायगडचा बेस्ट बॉलर म्हणून किताब घेतला आणि आज लोणावळा प्रीमियर लीग मध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज घेतली. दादा अभिनंदन. 154 धावा. रविशेठ भोईर, त्याच्यानंतर सूर्यकांत दादा आपण यायचंय, नंदू दादा आपण यायचंय, सुनील दादा आपण यायचंय, हेमराजजी आपण यायचंय, आपण राजेश कातर आपण यायचंय, उपाध्यक्ष साहेब आपण मंगेशजी, दीपक शेळके, त्याच्यानंतर सत्यवान दादा म्हात्रे, आपण सर्वांनी यायचंय आणि सर्वांच्या शुभाचे दादाला सन्मान. मोरया. तर याचबरोबर आपण सर्व खेळाडूंना सन्मानित केलंय. आता याच्यामध्ये रुपेश उलवेकर आपण यायचंय आणि त्याचबरोबर संदीप पाटील आपण यायचंय. सत्यवान दादा, आपण महत्वाच्या ट्रॉफीज आपण द्यायचे, कारण आपण सिनियर आहात. आज आम्ही शिकतोय तुमच्याकडून आणि तुम्ही यायचं इथे तुमच्या ज्या वाणीतून. आता रनरअप आणि फायनल जो प्राइज आहे आणि बेस्ट विकेट किपर, तो बेस्ट विकेट किपर आपण देण्या अगोदर रनरअपचा प्राइज द्या. धन्यवाद प्रीतमजी. तर याच दरम्यान आपण आता जाऊया लोणावळा प्रीमियर लीग गुड मॉर्निंग 40+ आदई वलभ विभाग वर्ष 6वे आणि 6व्या वर्षाची काय दमदार एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. तर 2 संघ भूतोना भविष्य जो चेसिंग होता तो 2 वेळा चेसिंग करून या ठिकाणी राजेश कातरीची सेना कैसे हाराया. लय भारी डायलॉग भेटलेला आहे. मात्र चला रनरअप टीम या. चला रनरअप टीम या ठिकाणी. चला या रायगड वॉरियर्स नरेश पाटीलची सेना, सर्व रायगड वॉरियर्स या. रायगड वॉरियर्स थांबा हा. तर 2026 या ठिकाणी लोणावळा प्रीमियर लीग आदई वलभ विभाग लोणावळा प्रीमियर लीगचा रनरअप संघ ठरलाय. तो म्हणजे सर्व देना रायगड वॉरियर्स नरेश पाटील, लहू भोईर, सुभाष ठाकूर, सूर्यकांत दादा मस्कर, निलेश वाघमारे या ठिकाणी, प्रल्हाद काका, रवींद्र दादा, ही सर्वांची रुपेश उलवेकर यांची सेना रनअप टीम ठरली ती रायगड वॉरियर्स. तर याच दरम्यान तर नरेश दादा या ठिकाणी एक बाईट आपण नरेश दादा कसं वाटलं आणि या ठिकाणी प्रथम आपण अध्यक्ष झाला त्याच्याबद्दल थांबा आपण पनवेल तालुका 40+ चे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्यात त्याच्याबद्दल आदई वलभ विभागातर्फे सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित अध्यक्ष. तर या ठिकाणी आपण लहू दादांनी ही टीम घेतली होती, मात्र ती टीम तुम्हाला सुपूर्द केली, मात्र चांगला खेळ झाला, काय म्हणाल? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो तुम्हाला. मी अध्यक्ष होण्यामागचा सर्वात मोठा जर कोणाचा वाटा असेल तर आदई वलभ विभागाचा आहे. बऱ्याच लोकांचा मला फोन आला, बराच सपोर्ट मिळाला, तिकडनंच मी अध्यक्ष झालो. थँक्यू आदई वलभ विभाग. धन्यवाद. तर नरेश दादा, आज ही लीग आपली लोणावळा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली गुड मॉर्निंग 40+ आदई वलभ विभागाच्या माध्यमातून. मात्र आता आपण रनरअप झाला, ट्रॉफी आपल्या हातामध्ये आहे, मात्र ही ट्रॉफी आज डेडिकेट कोणासाठी असेल?
डेडिकेट आपल्या टीमसाठी जे आज रायगड वॉरियर्स आहे त्यांच्या सगळ्यांसाठी ही टीम त्यांच्यासाठी ही डेडिकेट करतो मी. आणि दुसरी गोष्ट, आदय वल्लभ विभागाबद्दल बोलत झाला, याचा सफर सुरू झाला होता आय थिंक 9-10 वर्षापूर्वी, जिकडे आम्ही खेळायचो एअरपोर्ट विभागामध्ये. तिकडनं थोडासा अन्याय झाला. नंतर मग इकडे आपण इकडे ग्राउंडवर खेळायला लागलो, आपल्या वलवले टेंबोडे एकत्र खेळायला लागलो. तिथपासून जेव्हा सुरुवातीला खूप कमी प्लेयर्स होते, पण नंतर जाऊन एवढी मोठी संख्या वाढेल आणि एवढा चांगला त्याचा परफॉर्मन्स होईल किंवा एकी होईल हे मला माहीत नव्हतं. त्याबद्दल सर्व विभागाचा मी धन्यवाद देतो. धन्यवाद. मात्र एक शेवटचा प्रश्न आहे, फायनलच्या मॅचमध्ये 80 धावा कुठल्या होत्या? असं वाटलं होतं की फायनल एकतर्फी होईल? नाही, खरंच असं वाटलेलं, कारण संध्याकाळच्या टायमाला 80 चेस करणं जोक नसतो. मी पण बॅट्समन आहे, नेहमी मला बघतो, पण जी खेळली दादा भोईर आणि राजेश खेळतारांनी केली ती अनबिलिव्हेबल होती. आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला या रन चेस होतील, खरं सांगायचा. वेल डन बॉईज, वेल डन. ग्रेट 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 बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. खरंच दादा भोईर आणि राजेश कातारा जी सकाळी सुरुवात केली होती ती संध्याकाळी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केली. थँक्यू. धन्यवाद. हे होते कर्णधार आणि पॅकर आणि आपले अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष सूर्यकांतदादा म्हस्कर यांच्यानंतर फाउंडेशनवरती सूर्यकांतदादा म्हस्कर आहेत आणि अध्यक्ष म्हणून 40+ पनवेल तालुका नरेश दादा पाटील बेलवली. तर या दरम्यान आता बेस्ट कीपर आपण फर्स्ट प्राइज नंतर देऊया. तर बेस्ट कीपरची या ठिकाणी ट्रॉफी आहे. तर बेस्ट कीपर कोण असेल या लोणावळा प्रीमियर लीगचा बेस्ट कीपर? तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपण एक सत्कार घेऊया शब्दशृंगाने. PTC लाईव्ह यांनी आज लोणावळा प्रीमियर लीग साठी वेळ काढून आम्हाला या ठिकाणी तुम्ही आपला टाइम आम्हाला दिला आणि आज जरी तुम्ही बुकिंग असला तरी आज आम्हाला एक कॅमेरा आम्हाला इथं उपलब्ध करून दिला. तर PTC लाईव्ह तुमचे सर्व कॅमेरामॅन, तुमचे ऑपरेटर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या ज्या अंगावरती ज्या जर्सी आहेत त्या पनवेल तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हेमराजदादा म्हात्रे यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि ज्यांनी आपल्याला ट्रॉफ्या दिल्यात त्या नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका दमयंती निलेशदादा भोईर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. आणि ज्यांनी आजच्या दिवसाच्यासाठी संपूर्ण आपलं जेवण दिलं. सतत तरी सांगतोय का मी माझं नाव तुम्ही घेत जाऊ नका, पण तुझं नाव घेतल्याशिवाय आम्हाला देखील बरं वाटत नाहीये. तर राजेश कातारासाठी जोरदार टाळ्या. आणि खास करून आपल्या आचारी आजच्या दिवसाची न्यारीची सेवा, दुपारची सेवा, सगळी सेवा, भले भांडे आणण्यापासून भांडी घरी नेण्यापासून मकरन म्हस्कर आणि त्याची संपूर्ण टीम त्यांचं एकदा आभार व्यक्त करूया. आणि ज्यांनी फूल आणि फुलाची जी मदत केली आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी शब्दशृंगाने मी आभार व्यक्त करतोय. हा, तर बेस्ट कीपर कोण असेल? आदई वल्लभ प्रीमियर लीग लोणावळा, आदई वल्लभ विभागीय लोणावळा प्रीमियर लीगचा बेस्ट कीपर ठरलाय तो म्हणजेच सत्यवान म्हात्रे नसून तर तो ठरलाय फडके गावाचा, ज्यांनी जबरदस्त समालोचन केलंय तो प्रीतम पाटील, तोही नसून सूर्यकांत दादा म्हस्कर. या राजेश कातारा आणि शिवम टायगर्स, संदीप पाटील साहेब या. मंगेश बाबी आपण देखील उभं राहा. बेस्ट कीपर सुबदा आपण राहा. हा, पसवाला लागतं. येस 500 बघ घेऊन ठेव बाबा, ते 500 घेऊन ठेव. हा, ते 500 घेऊन ठेव. हा, मस्त. यस, बेस्ट कीपर सूर्यकांत दादा म्हस्कर, जबरदस्त किपिंग या ठिकाणी केली. तर चला, चॅम्पियन लोणावळा प्रीमियर लीगचा चॅम्पियन आदई वल्लभ विभाग 40+ लोणावळा प्रीमियर लीग चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या ठिकाणी ठरलाय. हा, थोडासा डान्सिंग होऊ द्या, डान्सिंग करू द्या. शिवनेरी वॉरियर्स, विश्वनाथ दादा म्हस्कर यांची टीम.
हिप हिप चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. हा तर पहिल्यांदा टीम या ठिकाणी घेतली आहे. ती म्हणजेच विश्वनाथदादा म्हस्कर आपले सॉरी विश्वनाथदादा कातारा. विश्वनाथदादा म्हस्कर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील आज वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊ लोणावळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर विश्वनाथदादा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण ट्रॉफीची खूप गरज होती. कारण मागच्या वेळेला एक ट्रॉफी चुकून हुकली माझ्याकडून. तर मला 1 नंबरची ट्रॉफीची गरजच होती घरी. मागच्या वेळेला सांगितली होती बायकोला का ट्रॉफी येणार आणि आज आली. आता फोन करून सांगितले पोराला आणि बायकोला पण 1 नंबरची ट्रॉफी घेऊन येतो. म्हणजे ही ट्रॉफी बायकोला आणि मुलाला डेडिकेट केली आहे. मात्र दरवर्षी 500 रुपये होता, मात्र यावर्षी 1000 रुपयांनी केले. याचं काय गणित आहे? आता वाढवणार म्हणजे याच्यानंतर अजून वाढेल. पण विश्वनाथदादासाठी जोरदार टाळ्या होत्या. जिद्दीने टीम घेतली आणि ती टीम फायनल मारली आहे. धन्यवाद. यस कैसे हराया. आणि या सर्व लीग साठी सर्वांनी जी जी मेहनत घेतली, सर्वांचं अध्यक्ष रुपेश दादा उलवेकर, उपाध्यक्ष संदीपजी पाटील, सर्वांचं आपल्या कमिटीचं सर्वांचं मनापूर्वक आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जो ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिला फर्स्ट ग्रीन क्रिकेटचा हा ग्राउंड, त्या ग्राउंड मालकाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ए दादा ए ग्राउंड मालक, तुमचं नाव काय? ग्राउंड मालकाचं? संपत सतकर साहेब यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या पनवेल ग्रुपच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक आभार आभार आभार.